नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा निमित्त होणारी वृक्षतोड ताबडतोब थांबवा अशी गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांची आर्त हाक पाहायला मिळते आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू महंतांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करण्याचा निर्णय शासनाने आता घेतलेला आहे। तर या निर्णयाला सुरुवातीपासूनच पर्यावरण प्रेमींनी व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। ती ताबडतोब थांबवण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांनी आता केली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुळात साधू आणि वन हे एकमेकांचं पूरक समीकरण आहे, परंतु साधूच्या व्यवस्थेसाठीच वनांचा नाश करण्यात येत असल्याचे दृश्य अत्यंत विषम आणि वेदनादायी आहे। पर्यावरणाचा हास करणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय ठरत नाही, कारण पर्यावरणाची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची संयुक्त आणि नैतिक जबाबदारी असते। साधू ग्राम प्रकल्पांसाठी कोणतेही झाड तोडण्यात येऊ नये, प्रकल्पासाठी पर्यायी शासकीय जमिनीचा विचार करावा। वृक्षतोड करणे म्हणजे निसर्गावर केलेला आघात असून पुढील पिढ्यांचा श्वास हिरावून घेणाऱ्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धर्मही सांभाळला गेला पाहिजे आणि निसर्गही जोपासला गेला पाहिजे, कारण आमच्या सर्व साधू संतांनी जी काही भूमिका वृक्षांबद्दल निसर्गाबद्दल सांगितलेली आहे ती सर्व निसर्ग पूजक आहे, निसर्ग प्रेमी आहे। तिकडे आमचे तुकाराम महाराज सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। इकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात की सुंदर वनवृक्षाची दाटी, लता फुलांनी सजली सृष्टी, इथेच बसती मुनी, चला ना दर्शन घेण्याजनी। म्हणजे साधू संतांचं जर स्थान त्यांनी सांगितलं आहे तर ते घनदाट वृक्षांच्या अरण्यामध्ये साधू संतांचं स्थान सांगितलेलं आहे। आणि या सिंहस्थ कुंभाच्या निमित्तानं जे नाशिकला येणारे सर्व साधू संत आहे यांच्यासाठी झाडं तोडून त्या ठिकाणी VIP कल्चर दाखवण्याची काही एक गरज नाही आहे। आताच आम्ही अवधेशानंदजींचं शंकराचार्यजींचं जर ऐकलं तर त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला जंगलांमध्येच राहायला आवडेल, आम्हाला कृत्रिम इमारती नको आहे। असं असताना त्याचा आग्रह कुणीही धरू नये, निसर्गाचं रक्षण करावं। निसर्ग जर आज तोडला गेला तर ती सामूहिक आत्महत्या ठरेल, एक प्रकारे आपलं भविष्य खराब होईल। म्हणून आपल्या मुलाबाळांचा विचार करून या ठिकाणी निसर्ग अबाधित ठेवूया, सर्वजण एकजूट होऊया आणि निसर्ग वाचवूया। धन्यवाद। जय गुरु।